नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आदित्य ठाकरेंनी केला शिंदेंचा 50 खोक्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। आदित्य ठाकरे म्हटले तर शिवसेनेचा अतिशय सोबर आणि सुसंस्कृत चेहरा। याच आदित्य ठाकरेंचा ट्रोलर अवतार विधिमंडळात पाहायला मिळाला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केलं। या आंदोलनात आदित्य ठाकरे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांची फिरकी घेताना दिसत होते। नेत्यांची नक्कल करताना फिरकी घेताना आदित्य ठाकरेंना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला। विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षनेतेसाठी केलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते। आदित्य ठाकरेंनी पायरीवर बसता सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यास जोरदार सुरुवात केली। त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट विधिमंडळात प्रवेश करत होते। त्यावेळी आदित्य ठाकरेंनी गद्दार सरकार, भ्रष्टाचारी सरकार, निषेध असा घोषणा केल्या होत्या। 50 खोके एकदम ओके ही आरोळी तर सत्ताधाऱ्यांची ही दाद घेणारी ठरली। जितेंद्र आव्हाड यांचं भाषण सुरू असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोव्हे तेथून निघाल्या होत्या। त्यावेळी आदित्य ठाकरेंनी पुन्हा 50 खोक्यांची आरोळी दिली। त्यानंतर मर्सिडीज खोके अशी घोषणा दिली। त्यानंतर पुन्हा मर्सिडीज एस क्लास खोके अशी घोषणा दिली। पण ही घोषणा दिल्याबरोबर नीलम गोव्हे क्षणभर थांबल्या, मागं फिरल्या आणि रागात असा काही लूक दिला की आता काहीतरी होईल असं वाटत असताना त्या तेथून निघून गेल्या। भास्कर जाधवांचं भाषण सुरू असतानाच गृहयोग मंत्री भरत गोगावले तिथे आले। त्यांना लांबून पाहताच आमदार नितीन देशमुख यांनी ओमफट स्वाहा अशी घोषणा दिली। त्यांच्या मागे भास्कर जाधवांनी ओमफट स्वाहा अशी घोषणा दिली। भास्कर जाधव खास ठेवणीतल्या घोषणा देत असतानाच आदित्य ठाकरे जागेवरून उठले आणि त्यांनी भरत गोगावलेंची नॅपकिन नक्कल केली। हे सर्व सुरू असतानाच मत्स्य व बंदर विकास मंत्री नितीन राणे पायऱ्या चढू लागले। पुन्हा विरोधकांना चेव चढला। या कोंबडी चोरांचं करायचं काय अशी आरोळी नितीन देशमुखांनी दिली। विरोधकांचा आवाज वाढला आणि यानंतर या गदारोळात चायनीज अशी शेरेबाजी आदित्य ठाकरेंनी केली। संजय शिरसाट सभागृहातून काहीतरी कामासाठी पुन्हा बाहेर आले। विरोधकांच्या नजरेतून ते सुटले नाहीत। पुन्हा आदित्य ठाकरेंनी हॉटेल अशी जोरदार घोषणाबाजी दिली। विधिमंडळ परिसरात अतिशय सोबरपणे वागणाऱ्या आदित्य ठाकरेंचा आज ट्रोलर अवतार पाहायला मिळाला। परंतु आदित्य ठाकरे ज्या भाषेत टीका करतील त्याच भाषेत त्यांना देखील उत्तर मिळेल। त्यामुळे सत्ताधारकांच्या टीकेचाही आदित्य ठाकरेंना सामना करावा लागणार आहे। आदित्य ठाकरेंचा आज ट्रोलर अवतार राजकीय पंडितांना अचंबित करणारा होता। आदित्य ठाकरेंचा या टीकेनंतर काय प्रतिसाद मिळेल यावर तुमचं उत्तर काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।